नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये चांगली कंपनी कशी ओळखावी याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण जर इन्व्हेस्टर असाल, याचा अर्थ लॉंग टर्म साठी जर गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला चांगल्या शेअरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर उत्तम प्रकारे फायदा होऊ शकतो. त्याच्यावर टॅक्स कसा लागतो हे पण मी माझ्या मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे. आता शेअर मार्केटमध्ये जर उत्तम कामगिरी तुम्हाला बघायची असेल कुठल्या कंपनीची, तर त्याचा एक खूप सोपा आणि महत्वाचा मंत्र आहे, ती म्हणजे सततची कामगिरी आणि ट्रॅक रेकॉर्ड. म्हणजे या क्वार्टरमध्ये काय कामगिरी करते, त्याच्या पुढची कामगिरी कशी क्वार्टरची, त्याच्यानंतर वर्षभराचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे. आणि असं कसं पाहिजे, पुढचे 3 ते 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षे हा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम पाहिजे. हा, एखाद्या वर्षी आपण समजू शकतो की मध्येच अडचण येऊ शकते कंपनीला किंवा मॅनेजमेंट बदलू शकते, त्यावेळेस हा ट्रॅक रेकॉर्ड थोडासा हलू शकतो, डाऊन जाऊ शकतो. परंतु जर चांगला ट्रॅक रेकॉर्ड असेल एखाद 1.5 वर्ष सोडता, तर अशी कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप उत्तम असते. ओके, शेअर मार्केटमध्ये बहुतेक गुंतवणूकदार काय करतात, एका वर्षाची किंवा तिमाहीचीच रिझल्ट बघता आणि त्याच्यानंतर ते शेअर घेतात. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्च्यून इंडियाच्या इमर्जिंग कंपन्या 2025च्या, आणि हे मी लिस्ट सहित तुम्हाला सांगणार आहे. अशा 10 कंपन्या सांगणार आहे ज्यांनी 3 वर्षात सतत नफा आणि उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट आपला वाढवत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याने मला असेच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचं पाठबळ मिळत असतं. तर चला वळूया आपण कंपन्यांकडे. तर सगळ्यात पहिली कंपनी जी आहे ती कंपनी आहे टाटा एलेक्सी कंपनी, जी की टेक्नॉलॉजी आणि डिझाईन मध्ये काम करते आणि तिचा जवळपास 22% नफा मार्जिन आहे. नफा मार्जिनचा अर्थ असा आहे, प्रॉफिट मार्जिन, नफा मार्जिन म्हणजे ज्यामध्ये आपण एखादी गोष्ट सेल करतो आणि त्यातला आपला जो इन्कम असतो तो वाढतो. फॉर एक्झाम्पल असं समजून घ्या, एखादी गोष्ट आहे 80 रुपयाला, मी ती विकली 100 रुपयाला. 100 रुपये माझा रेव्हेन्यू झाला आणि 20 रुपये माझा प्रॉफिट झाला, तर 20% माझी प्रॉफिट मार्जिन झाली. टाटा एलेक्सी मध्ये ही मार्जिन 22% आहे, जी की खूप जास्त आहे. त्याच्यानंतर आहे श्रीराम पिस्टन, सातत्याने 70% नफ्यात त्याच्या इन्क्रीज होत आहे. ऑटो सेक्टर मधील सुधारित मागणी यासाठी कारणीभूत आहे. त्याच्यानंतर अहुलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये बिल्डिंग सेक्टर मध्ये आहे, तगडी ग्रोथ आणि नफ्यात वाढ होत आहे. त्याच्यानंतर गुडलक इंडिया, ग्रॅव्हिटा इंडिया अशा सारख्या काही कंपन्या आहे. बरं, या कंपन्या काय आहे, या कंपन्या चांगल्या कंपन्यातल्या मी कंपन्या तुम्हाला सांगितलेल्या आहे. जी लिस्ट द्यायची आहे ती अजून बाकी आहे. लिस्ट देण्यासाठी मी लिस्ट डिवाइड केलेली आहे. कशी, सगळ्यात पहिले कंपनीचं नाव सांगतोय, त्याच्यानंतर कंपनीचं वार्षिक उत्पन्न सांगतोय कोटी रुपयामध्ये, त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्नात किती टक्के वाढ झालेली आहे ते सांगतोय आणि निव्वळ नफा किती आहे ते पण सांगतोय. त्याच्यानंतर नफ्यातली वाढ आणि प्रॉफिट मार्जिन मधली वाढ असं मी या व्हिडिओत सांगतो म्हणजे मी कंपन्यांची नावं सांगतोय आणि त्याची आकडेवारी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्हाला याचं डिसिजन घ्यायचंय, कुठला शेअर निवडायचा आहे, कुठला शेअर नाही, किंवा तुम्हाला कुठल्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतंय. तुम्ही सुद्धा याच्यावर सर्वप्रथम अभ्यास करा आणि त्यानंतरच याच्यात इन्व्हेस्ट करा. या ठिकाणी बघू शकता की उत्पन्नात वाढ सर्वात जास्त कोणाची आहे, तर सर्वात जास्त इथं 46% गार्डन रिच शिप बिल्डरची आहे आणि प्रॉफिट मार्जिन 9.9% नी वाढलेलं आहे. टाटा एलेक्सी मध्ये काय आहे की प्रॉफिट वाढलेला आहे, सोबतच जी नफ्याची मार्जिन आहे, प्रॉफिट मार्जिन, ती पण खूप उत्तम प्रकारे वाढलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या हिशोबाने, तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने, पैशाच्या हिशोबाने जो शेअर आवडेल त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लिस्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेन. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा शेअर कुठलाही विकत घेताय तेव्हा तुमच्या मनात विचार येतो की हा शेअर खरंच माझ्यासाठी योग्य आहे की नाही. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिसची जी शीट आहे किंवा बॅलन्स शीट जी आहे ती वाचता यायला पाहिजे. मग ती बॅलन्स शीट कशी वाचायची हा प्रश्न असेल, तर बॅलन्स शीट वाचण्यासाठी काय मार्ग आहे, युवे मराठी म्हणजे आपल्या चॅनलचं नाव टाका आणि पुढे फंडामेंटल अनालिसिस टाका. तुम्हाला ती बॅलन्स शीट कशी वाचायची याची सर्व माहिती मिळणार आहे.
आता तो जर व्हिडिओ नसाल बघत किंवा बघायचा नसेल आणि हाच बघायचा असेल तर काही पॉइंट्स सांगतो मी, ते तुम्ही जर क्रॉस चेक केले तुमच्या शेअर सोबत तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ते बघा, चेकलिस्ट मध्ये आहे. चेकलिस्ट मध्ये काय आहे की कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहायचा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होतंय की नाही, कंपनीला प्रॉफिट होतंय की नाही, मागच्या 5 वर्षात किती प्रॉफिट आहे. प्रॉफिट हे उतरत्या क्रमाने नको, चढत्या क्रमाने पाहिजे. ओके. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट आणि मार्जिन वाढते का नाही हे सुद्धा चेक करायचं. त्याच्यानंतर कंपनीवरचं कर्ज तर वाढलेलं नाहीये ना, आणि कंपनीला कंटिन्यू डिमांड आहे ना. ही डिमांड कशावरून समजेल, तर ही डिमांड समजेल रेव्हेन्यूच्या वाढीवरनं. ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा पण इन्व्हेस्ट करता हे 4 ते 5 पॉइंट लक्षात ठेवा आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तयार राहा. जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तयार राहा. ओके. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जर कनेक्ट व्हायचं असेल तर व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आता हे सोडून जरी तुम्हाला वाटतंय की नाही मला आणखी फंडामेंटल अनालिसिस करायचंय किंवा कसं करता मला माहिती नाही, अगदी मला शून्यापासून शिकायचंय, मी शेअर मार्केटमध्ये नवीन आहे, तर मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त स्टॉक मार्केटचे कोर्सेस आहे, लाईव्ह वेबिनार्स आहे, तुमच्यासाठी खास आहे आणि माझं स्वतःचं नाहीये. ठीक आहे. भारतातील नामांकित व्यक्तीने हे कोर्सेस दिलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अगदी कमी किमतीत अवेलेबल आहे, वर्षभरासाठी आहे, 3 महिन्याचे पाहिजे असेल तर 3 महिन्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. तर यामध्ये तुम्हाला फंडामेंटलचे 5, इंट्राडेचे 3, बेसिकचे 4-5, पुन्हा सायकोलॉजी कशी चालते, ऑप्शन ट्रेडिंग कशी करता, फ्युचर ट्रेडिंग कशी करता, अल्गो ट्रेडिंग कशी करता, या सगळ्यांचे मिळून असे जवळपास 50च्या आसपास कोर्सेस त्यांनी सांगितलेले आहे. तर तुम्ही ते घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नॉलेजमध्ये जर वाढ होत असेल ना तर कोर्सेस घेण्यासाठी काहीच हरकत नाही. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.